नमस्कार. ठरलं तर मग ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत. बाबूला पनवेलला आणल्यानंतर त्याची सिक्युरिटी छान प्रकारे अर्जुनने ठेवलेली असते. त्याच्या जीवाला कसल्याही प्रकारचा धोका नाही आहे. त्याच्यामुळे तो सत्य सांगू लागतो, की मला महिपतने सुपारी दिली होती, पण महिपतलाही एका किल्लेदारांनीच सुपारी दिली होती. पण तो कोण ते नाही माहिती. त्याच्यानंतर घाबरत घाबरत तिथे सुमन आलेली असते. खरं तर सुमन नागराजचा पिछा करत गेली आणि तिला नागराज सोबत महिपत दिसला. महिपतला नागराजने किडनॅप केलेला आहे. कारण तो जर पकडला गेला तर नागराजही पकडला जाईल. किल्लेदारांना मारण्याची सुपारी देणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून हा नागराज आहे. हे सगळ्यात मोठं आणि भयंकर असं सत्य सुमनने आज इथे अर्जुन आणि सायलीला सांगितले. त्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसला आहे. पण आता सुमन काकूला भीती आहे, की तिच्या जीवाला नागराजपासून धोका आहे. तो तिचाही जीव घेऊ शकतो. आता ती काय करावा तिला समजेना. ती रडत असते. तितक्यात दार ठोठवण्याचा आवाज येतो. तिच्या हातातनं ग्लास खाली पडतो. आता सुमन काकूची जीव आहे ही सायली कसं वाचवणार, अर्जुन काय करणार हे पाहण्यासाठी पुन्हा भेटू.